नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न या आपल्या सिरीज मधली ही 8वी व्हिडिओ आहे। या 8व्या व्हिडिओमध्ये आपण 8वा एक इम्पॉर्टंट प्रश्न बघतोय की जो प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतो। दुसरं जे प्रकरण आहे आपलं पायथागोरसचं प्रमेय, या प्रकरणातला हा महत्त्वाचा प्रश्न आहे, भूमिती मध्याचा गुणधर्म। मित्रांनो, भूमिती मध्याच्या गुणधर्मावर आपल्याला 100% प्रश्न विचारला जातो। तर तो कसा विचारला जातो ते आपण बघूयात। यापासून या भूमिती मध्याच्या गुणधर्मापासून सूत्र कसं तयार होतं आणि यावर आधारित बोर्डाच्या परीक्षेला विचारलेले किंवा येणाऱ्या परीक्षेला विचारले जाऊ शकतात असे काही प्रश्न आपण बघूयात। तर ते बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। तर बघा, या ठिकाणी आपल्याकडे हा जो गुणधर्म आपण अगोदर नीट समजून घेतला पाहिजे। सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय का? इथं गुणधर्मामध्ये बघा ही आकृती जी आपल्याला दिसते, या आकृतीमध्ये आपल्याला एक काटकोन त्रिकोण दिसतोय बघा, काटकोन त्रिकोण ज्याचं नाव आहे PQR आणि त्याच्यामध्ये QS हा लंब आहे। अशी जर आकृती आली, आपल्याला आकृतीवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे। अशी जर माझ्याकडे आकृती आली तर या आकृतीवरून मी कसं सूत्र तयार करेल तर बघा, PQR फक्त लिहिताना मी पहिला लिहितो की बाबा त्रिकोण PQR मध्ये, या त्रिकोण PQR मध्ये काय दिसतंय मला, हा जो QS जो आहे तो लंब आहे कोणाला, PR ला। मग इथं लिहायचं QS लंब PR, QS हा PR ला लंब आहे। म्हणून आपण म्हणायचं इथं कुठल्या गुणधर्मानुसार, तर भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार, भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार, नियमानुसार, प्रमेयानुसार, सिद्धांतानुसार काही लिहा। भूमिती मध्याच्या सूत्रानुसार लिहू, गुणधर्मानुसार लिहू, काय लिहायचं ते लिहा, फक्त भूमितीमध्ये शब्द आला पाहिजे। सूत्र कसं तयार होतं की जो लंब टाकला आपण QS हा लंब टाकला ना, त्याचा वर्ग, या लंबाचा वर्ग, QS चा वर्ग बरोबर काय करायचं, QS चा वर्ग बरोबर लंब कोणावर टाकलाय, PR या कर्णावर टाकलाय, कर्णाचे जे दोन भाग झाले त्यांचा गुणाकार म्हणजे PS गुणिले SR। इथं लिहायचं PS गुणिले SR। अतिशय सोपं आहे मित्रांनो, आकृतीवरून तुम्हाला हे असं सूत्र तयार करता आलं पाहिजे, बाकी काय नाही। काय बाबा, QS चा वर्ग बरोबर PS गुणिले SR, QS चा वर्ग बरोबर PS गुणिले SR, असं हे आपलं सूत्र तयार होईल। तर याचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता किंवा पॉज करून तुम्ही लिहू शकताय। आता आपण काय करू, यावरची काही गणितं। तर बघा, गणितं कशी विचारली जातात। आता हे बघा एक गणित आहे, या गणितामध्ये जरा नीट बघा, एकदम सिंपल आहे। या गणितामध्ये बघा त्रिकोण MNP, नाव बदललंय, NQ हा एक लंब टाकलेला आहे। मग आता इथं आपण लिहू त्रिकोण MNP मध्ये मला काय दिले बाबा, काय लंब काय, तर NQ लंब MP, NQ लंब MP। ओके, आता हा लंब आहे, लंब असल्यामुळे भूमिती मध्याचा गुणधर्म वापरणार। याच्यामध्ये मला MQ बरोबर 9 दिलंय, QP बरोबर 4 दिलंय आणि NQ काढायचंय। MQ 9, QP 4, NQ आपल्याला काढायचंय। मार्च 2019 आणि 20 ला आलेला प्रश्न। तर सगळ्यात पहिलं मी काय लिहिणार की बाबा त्रिकोण MNP मध्ये NQ लंब MP, NQ हा MP ला लंब आहे, म्हणून भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार, भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार आपण लिहू, गुणधर्मानुसार, सूत्रानुसार, प्रमेयानुसार, कशाही नुसार लिहा। ओके, या गुणधर्मानुसार सूत्र कसं तयार होणार, NQ चा वर्ग बरोबर MQ गुणिले QP। काय बाबा, NQ चा वर्ग बरोबर MQ गुणिले QP आपण लिहिलं। सूत्र तयार करता आलं पाहिजे, म्हणजे आकृतीवरून आपल्याला सूत्र तयार करता आलं की आपलं अर्ध काम होतंय। ओके, मग आता एक काम करा, किमती टाका, MQ 9, QP 4 आहे, MQ 9 आहे गुणिले QP 4 आहे, किती झालं, NQ चा वर्ग बरोबर 9 चौक 36, NQ चा वर्ग 36 आहे, मग NQ किती येईल, NQ बरोबर 36 चा वर्गमूळ आलं 6। तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल। ओके, तर झाला, तर आपण अशा प्रकारे हा प्रश्न सोडवू शकतो। एकदम सिंपल आहे मित्रांनो, काहीच अवघड नाही। याच्यामध्ये आकृती आहे, आकृतीवरून सूत्र तयार करायचं, सूत्रामध्ये किमती टाकला की तुमचं आन्सर आलं। ठीक आहे, हे तुम्ही लिहून घेऊ शकताय। यानंतर आपण अजून एक या कन्सेप्टवर आधारित प्रश्न आपण बघू, पण लक्षात घ्या मित्रांनो, इथं नावं बदलतील, तुम्हाला फक्त आकृतीवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे। काटकोन त्रिकोण आणि कर्णावर लंब आला की भूमिती मध्याचाच गुणधर्म मला वापरायचा आहे। नावं गावं पत्ता बदलेल परंतु पद्धत तीच राहणार आहे, आकडे बदलतील तीच राहणार पद्धत, बाकी काय नाही। चला पुढचा बघा, पुढचा प्रश्न बघा, सेम आकृती तुम्हाला दिसते बघा अशीच आहे, फक्त आकृती जरा थोडीशी वेगळ्या पद्धतीने, नावं बदललेत, आकृती थोडीशी उलटी दिली। हिथं लंब काटकोन त्रिकोण कोण आहे, QPR, त्याच्यावर लंब कोण काढलाय, PM, म्हणजे PM चा वर्ग आला पाहिजे। आणि इथं मला QR काढायला सांगितले, QR बघा, इथं सूत्र असतं PM वर्ग बरोबर QM गुणिले MR। मग आपण अगोदर MR काढू आणि MR नंतर मला QM काढता येईल। फक्त मी लिहिणार त्रिकोण PQR मध्ये काटकोन
त्रिकोण पी क्यू आर किंवा QPR मध्ये QPR मध्ये बाबा याच्यात आता कोण लंब आहे तर PM लंब QR, PM हा QR ला लंब आहे म्हणून आपण लिहिणार भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार, भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार किंवा प्रमेयानुसार, गुणधर्मानुसार, सूत्रानुसार, प्रमेयानुसार. याच्यानुसार सूत्र काय, PM चा वर्ग बरोबर QM गुणिले MR. बघा PM चा वर्ग बरोबर QM गुणिले MR असं लिहायचंय. आता याच्यामध्ये किमती टाकू. सूत्राला पहिली चौकट करा. लक्षात घ्या सूत्र आणि उत्तर या दोघांना चौकटी आल्या पाहिजेत. ओके, आता बघूयात आपण इथं. बघा मला सांगा PM ची किंमत दिलेली आहे 10, मग इथं लिहायचं 10 चा वर्ग. ओके, बरोबर QM दिले 8 गुणिले MR आपल्याला काढायचे. 10 चा वर्ग आला 100 बरोबर 8 गुणिले MR, 8 MR, 8 गुणिले इकडे आले भागिले 100 भागिले 8 बरोबर MR. मग आपल्याकडे MR बरोबर किती आलं, MR बरोबर आपल्याला 100 ला 8 ने भाग लावायचा. किती येईल बघा, 100 ला भाग लावायचा 8 ने, 100 ला भाग लावा 8 ने. बघा 8 एके 8, 10 तून 8 गेले 2, वरून आले 0, 8 एके 8, 8 दुने 16, 20 तून 16 गेले 4, एक 0 घेतला, एक पॉईंट घेतला आणि 8 पंचे 40, 12.5. MR बरोबर माझ्याकडे आलं 12.5. तर MR 12.5 आहे. MR बरोबर 12.5 आलं. पण आपलं टार्गेट MR काढणं नाहीये. MR आलं 12.5 पण मला MR नाही काढायचं, मला काय काढायचं, QR काढायचं. मग QR म्हणजे काय, QM अधिक MR, 8 अधिक 12.5, संपला विषय. मग इथं तुम्ही लिहा की बाबा QR बरोबर QM अधिक MR. ओके, QM किती 8 अधिक MR किती 12.5. मग QR बरोबर 8 आणि 12.5 किती, 8 आणि 12 20 झाले. हे लिहिले 20 आणि ते पॉईंट 20.5. तर अशा पद्धतीनं मला QR बरोबर 20.5 येईल. ठीक आहे, तर हा झाला प्रश्न, म्हणजे हा गुणधर्म झाला. या भूमिती मध्याच्या गुणधर्मावरती आपल्याला या पद्धतीनं प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथेच थांबूयात. तर नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि ही सिरीज संपूर्ण बघा. जो विद्यार्थी ही सिरीज संपूर्ण बघेल त्याला नक्कीच चांगले मार्क मिळतील. ओके, चला पुढे.